अधिक मासाची सुरुवात 17 मे पासून सुरू होणार आहे। तर या महिन्यात कोणकोणत्या सेवा कराव्यात, कोणकोणती व्रत करावीत, कोणकोणत्या नियमाचे पालन करावेत अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। या महिन्यात दिवसातून एक वेळ जेवण करावे आणि जेवताना उठू नये। रोज सकाळी व संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावावा। हा महिना त्यागाचा महिना मानला जातो, म्हणून त्यागाला खूप महत्त्व आहे। या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थाचा त्याग करावा, उदाहरणार्थ फळे किंवा चहा इत्यादी। या महिन्यात रोज विष्णू सहस्त्रनाम वाचावे किंवा ऐकावे। या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा दिवा दान करावा। या महिन्यात पुरणाचे दिंडे करून नातेवाईकांना भोजन देतात। या दिंड्यांना धोंडे असे देखील म्हणतात, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात। अधिक महिन्यात होम हवन केल्यास त्याचे फळ अनंत पटीने मिळते। महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते। अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्यायाप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापन करावे। अधिक महिन्यात श्रीकृष्ण किंवा श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी। अधिक महिन्यात सुवासिन स्त्रीने आपली जोडवी बदलावी व त्या जागी नवीन जोडवी करावी। अधिक महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण, जपतप, होम हवन या सगळ्या गोष्टी करण्याला अधिक महत्त्व असतं, म्हणूनच या महिन्यात या सर्व गोष्टी अगदी आठवणीने कराव्यात। अधिक महिन्यात शुभ कार्य केले जात नाहीत, जसं की लग्न, जावळ, बारसं, गृहप्रवेश इत्यादी सर्व गोष्टी केल्या जात नाहीत। अधिक महिन्याच्या सुरुवातीला व्रत ठेवणे अधिक शुभ मानलं जातं। तर लवकरच अधिक महिन्याची सुरुवात होणार आहे, तर तुम्ही सुद्धा या गोष्टी अगदी आठवणीने करा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।